नमस्कार, स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार। तर आज 1 सप्टेंबर दुपारचे 2 वाजत आहेत। आज आपण 1 सप्टेंबर 2 3 सप्टेंबर या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर कमी दाबाचे क्षेत्र इकडे तेलंगणाच्या आसपास आलेलं आहे। याच्यामुळे आता आज इकडे नांदेड, हिंगोली, परभणी तसेच धाराशिव, छत्रपती संभाजीनगर या पट्ट्यातून आज मध्यम काही भागात तर काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील। तसेच हा जो पाऊस आहे हा उद्याच्याला 2 सप्टेंबर रोजी उत्तर महाराष्ट्रात म्हणजेच नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, पालघर, मुंबई या भागात येईल। त्याच्यामुळे या भागात पावसाची तीव्रता उद्या वाढण्याचा अंदाज आहे। याच्यानंतर पुढच्या आठवड्यात परत एक कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरावर सक्रिय होणार आहे। याच्यामुळे परत एकदा पुढच्या आठवड्यात सुद्धा याच भागातून पावसाची शक्यता राहील। थोडाफार या कमी दाबाच्या क्षेत्रात बदल झाला तर पावसाची जी ट्रॅक असतो तो इकडे तिकडे होऊ शकतो। यावर आपण लक्ष ठेवून आहोतच आणि वेळोवेळी तुम्हाला अपडेट पण नक्कीच देऊ। याच्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे धाराशिव असेल, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, अमरावती तसेच बुलढाणा, याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना हा जो सर्व पट्टा आहे, हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून मध्यम ते मुसळधार पाऊस बऱ्याच ठिकाणी सध्या सक्रिय आहे। उर्वरित मुंबई, पालघर, ठाणे या भागात आकाशे पूर्णपणे निरभ्र आहे। तसेच गडचिरोली, यवतमाळ, याच्यानंतर चंद्रपूर या पट्ट्यातून काही भागात ढगाळलेलं हवामान, तसेच यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत। याच्यानंतर इकडे सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली या भागात ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे। हलके मध्यम थेंब कुठेतरी सध्या सक्रिय आहेत। याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 1 सप्टेंबरचा जिल्हा वाईज हवामान अंदाज पाहूया, त्याच्यानंतर तालुका वाईज आणि त्याच्यानंतर 2 आणि 3 सप्टेंबरचा। आजचा जर जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज नांदेड, हिंगोली, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, जळगाव हा जो सर्व पट्टा आहे या भागातून काही भागात मध्यम स्वरूपाचा, काही भागात मुसळधार स्वरूपाचा तर काही भागात अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आजसाठी राहील। याच्यानंतर धाराशिव, सोलापूर, नगर, छत्रपती संभाजीनगरचे राहिलेले भाग, नाशिकचे पूर्व भाग, धुळे, जळगावचे राहिलेले भाग, नागपूर, वर्धा, अमरावतीचे राहिलेले भाग या पट्ट्यातून काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आजसाठी राहील। तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर ढगाळलेलं हवामान सध्या आहे आणि आज दिवसभरात अधूनमधून हलके थेंब कुठेतरी पडतील तर कुठेतरी हलके मध्यम पावसाची सर होऊ शकते। तसेच पुणे जिल्ह्यात सुद्धा आज ढगाळलेलं हवामान, हलक्या मध्यम पावसाचा, हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज आजसाठी राहील। रायगड, ठाणे, मुंबई तसेच पालघर हा जो पट्टा आहे दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील। नंदुरबार, नाशिकचे पश्चिम भाग या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी आहे। या भागात उद्या पावसाची तीव्रता वाढणार आहे। तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आज दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी आहे। सार्वत्रिक असा पाऊस या पट्ट्यातून आजसाठी नसेल। हा झाला आजचा जिल्हा वाईज हवामान अंदाज। त्याच्यानंतर आजचा तालुका वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज कोणत्या तालुक्यातून जरा पावसाची शक्यता जास्त राहील तर इकडे मोहोर, किनवट, हिमायतनगर, याच्यानंतर मुरखेड, नांदेड, लोहा, धर्माबाद, उमरी, बिलोली, मुखेड, डिगलूर, याच्यानंतर नायगाव हा जो सर्व पट्टा आहे जवळजवळ सर्वच तालुके नांदेड जिल्ह्यातील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज या पट्ट्यातून राहील। तसेच यवतमाळ जिल्ह्यात जरी, जमानी, कालापूर, वणी, याच्यानंतर रालेगाव, कळंब, बाबुळगाव, डिग्रस, अर्णी, पुसद, महागाव हा जो सर्व पट्टा आहे मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील। लातूर जिल्ह्यात सुद्धा अमदापूर तसेच जायकोट, शिरूर, देवणी, निलंगा, राणापूर, लातूर, औसा हा जो पट्टा आहे मध्यम ते मुसळधार पाऊस राहील। परभणी जिल्ह्यात गंगाखेड, पळम, सोनपेठ, याच्यानंतर सेलू, जिंतूर,
याच्यानंतर वाशिम जिल्ह्यात मनोरा, करंजा, मालेगाव, वाशिम, रिसोड, याच्यानंतर अकोला, बालापूर, पतूर हा जो सर्व पट्टा आहे अमरावती जिल्ह्यातील चंदन रेल्वे, याच्यानंतर वारूद, मोर्शी, धरणी, चिखलदरा, अचलपूर, अंजनगाव, सुरजी, संग्रामपूर, मलकापूर, नांदुरा, मोटोळा, बुलढाणा, देऊळगाव राजा, बोकंदर, बदनापूर, अंबड, जालना, याच्यानंतर मंथा हा जो सर्व पट्टा आहे या पट्ट्यातून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील। एका दुसऱ्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊससुद्धा आजसाठी होऊ शकतो। तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण, छत्रपती संभाजीनगर, फुलंबरी, सिल्लोड, कन्नड, याच्यानंतर जामनेर, रावेर, यावर, याच्यानंतर भुसावळ, जामनेर हा जो पट्टा आहे या भागात सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील। आता हे जे तालुके सांगितले या तालुक्यातून पावसाची तीव्रता आजसाठी जास्त राहील। तसेच हे राहिलेले बीड जिल्ह्यातील तालुके आहेत या पट्ट्यातून सुद्धा आज पावसाची शक्यता दिसत आहे। तर हा झाला आजचा जिल्हा वाईज आणि तालुका वाईज हवामान अंदाज। त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला 2 सप्टेंबरचा, तर उद्या नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर हा जो सर्व पट्टा आहे या भागातून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील। तसेच विदर्भात गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती हा जो पट्टा आहे, यवतमाळ या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पाऊस दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी होऊ शकतो। तसेच अकोला, वाशिम, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, जालना, परभणी हा जो पट्टा आहे या भागातील पावसाची तीव्रता उद्या कमी होईल, पण या भागात सुद्धा दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता उद्यासाठी राहील। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात मध्यम हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील। कोकण विभागात जरा पावसाची तीव्रता जास्त राहील, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यातून। तसेच पुण्याचा राहिलेला भाग, पूर्व भाग, तसेच सातारा पूर्व भाग, कोल्हापूर, पूर्व, सोलापूर या पट्ट्यातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच 2 सप्टेंबरसाठी राहील। त्याच्यानंतर 3 सप्टेंबर रोजी हा पाऊस थोडाफार नंदुरबारच्या पश्चिम भागात, नाशिकच्या पश्चिम भागात, पालघर, ठाणे, रायगड, मुंबई या पट्ट्यातून जाईल। तसेच गुजरातच्या भागात हा पाऊस पुढे जाईल। त्याच्यामुळे 3 तारखेला पावसाची शक्यता राज्यात थोडीफार कमी राहील। तरी सुद्धा विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस दुपारनंतर राहील थोड्याफार क्षेत्रासाठी। तसेच हा जो पट्टा आहे मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रात जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, लातूर, सोलापूर, नगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिकचे राहिलेले भाग या भागात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह किंवा बिना मेघगर्जनेसह हलका मध्यम पावसाचा अंदाज किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर 3 सप्टेंबर रोजी राहील। पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर विशेष पावसाचा अंदाज नाही आहे। तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज 3 सप्टेंबर रोजी आहे। तर हा होता आजचा, उद्याचा आणि परवाचा 1, 2 आणि 3 सप्टेंबरचा हवामान अंदाज। आज आणि उद्या पावसाची तीव्रता राज्यात मागाशी सांगितल्याप्रमाणे पावसाची तीव्रता जास्त राहील। 3 सप्टेंबर रोजी हा पाऊस गुजरातच्या दिशेने जाईल। त्याच्यामुळे आज आणि उद्या राज्यात पावसाची तीव्रता मागाशी सांगितलेल्या प्रमाणे जिल्हा वाईज व तालुका वाईज आजसाठी आणि उद्यासाठी राहील। बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा। धन्यवाद।